मस्त इलेक्ट्रिक टिफिन आणि इथे असं वायर लावली नाही इथे, तर मस्त गरम होऊन जातो आपला टिफिन पूर्ण. तर इथे मस्त माझं जेवण, डाळ, आपली याची भाजी काय म्हणतात आपली कांद्याची पात आणि पीठ संपत आलंय तेव्हा बरं वाटतंय. तर मी ना अशी उभी पण 4-5 म्हणजे 10-12 केलेले आहे आणि बाकी मग गोलच केले. इथे बघू शकता हे उभी हे दिसतंय तुम्हाला इकडे ह्या साईडला. तर फायनली इथे गुलाबजाम तळून झालेली बघू शकता मस्त पैकी. तर आपण ना वालाच्या शेंगा आणि मिरच्या तोडून घेऊ. तर इतक्या छान मस्त वालाच्या शेंगा आलेल्या इथे. तर बघू शकता अशा. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बाहेर इतकं मस्त ऊन पडलंय आणि इथे मी टिफिनची तयारी करते. स्वयंपाक सगळा इथे आहे. मसूर डाळ डायरेक्ट आखी मसूर हे फोडणी देऊन मस्त वरण केलेलं आहे. इथे इंद्रायणी भात टाकलाय आज मस्त नवीन जो आणलेला मी. आणि इथे ना मस्त कांद्याची पात केलेली आहे आणि आता थोडीशी भेंडीची भाजी करते. आणि विहान गेला स्कूलला, त्याला मस्त पास्ता दिला करून आणि भाजीपोळी दिली आपली कांद्याची पात आणि पोळी. त्याला खूप आवडते कांद्याची पात. तर आता इथे मी भेंडीची भाजी पोळीच करते आणि मग माझा टिफिन एकदम रेडी होणार. आणि इतक्यात चहा पण घेतला आणि तर इथे मस्त सिंपल अशी भेंडीची भाजी करते. अशा पद्धतीने केली ना उभ्या चिऱ्या असं कापून इतकी छान लागते मसाला भेंडी. नुसतं तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरे मोहरी आणि हळद टाकून परतून घ्यायची मस्त अशी. आणि होत आली ना तेव्हा लाल तिखट थोडंसं वरतून टाकायचं किंचित. इतकी छान लागते ना. तर मग मी अशी नेहमी म्हणजे मध्ये अशी करून देते, भारी लागते. तर इथे मस्त होते. आता परतवते, बाकी सगळं राहिले. आता टिफिन भरून घेते पटापट. आणि इथे भाज्या सगळ्या कापून ठेवलेल्या किती पसारा करू शकता झालेला. तर सगळं आवडून ठेवावं लागेल. एवढी भेंडी उरली. आता उद्या मी सकाळी बिहानला टिफिनला करून देईल. कापून ठेवेल आता, कापून आणि डब्यात ठेवून देईल. आता इथे मी टिफिन भरून घेते पटापट. तर त्या दिवशी मी ना बटर पेपर आणलं होतं मस्त चपात्या ठेवण्यासाठी. इतकं मस्त राहतात गरम पोळ्या, एकदम राहतात मऊ पोळ्या. तर मस्त बटर पेपर घेऊन आलेले असा सिंपल. खूप छान पोळ्या राहतात. तर इथे मी याची भेंडीची भाजी भरली ना, त्याला आपली कांद्याची पात भरून घेते. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक टिफिन मध्ये वरण भात मी रेग्युलर देते आणि जे 2 टिफिन आहेत त्याच्यात भाज्या देते. तर आता इथे गरम गरम भात आहे इंद्रायणी. इतका छान वास येतोय ना मस्त. तर बघू शकता कशी वाफ येते. तर गरम गरम भात केलेला आहे मस्तपैकी. तर इंद्रायणी भात केला आज फर्स्ट टाइम. आणि त्याच्यानंतर मी मसूर डाळ, आखी मसूर डाळ बघू शकता अशी दाल मखनी असते ना त्या पद्धतीने केलेली आहे. फोडणी देऊन मसाला वगैरे जास्त लसूण टाकून. आणि इथे आपला टिफिन तर एकदम रेडी झालेला आहे. आता मी झाकण लावून घेणार. थोडं गरम आहे ना, थोडं साईडला ठेवणार. आता पोळ्या भरून घेते बटर पेपरमध्ये. तर बटर पेपरमध्ये इतक्या मऊ पोळ्या राहतात ना, त्याच्यामुळे मग मी आणलेला आहे ह्यावेळेस. फॉईल पेपर वापरत होती पण म्हटलं चला बटर पेपर वापरू. तर आता इथे पोळ्या भरून घेते. तर चला पटापट. तर इथे चपात्या मस्त बटर पेपर मध्ये भरलेल्या आहे. मस्त गरम होऊन राहतात त्याच्यामध्ये. एक तर फॉईल पेपर, एक तर बटर पेपर त्याच्यामध्ये चांगले असतात. बटर पेपर मध्ये जास्त छान राहतात, मऊ राहतात. म्हणून मला यावेळेस बटर पेपर आणला. इलेक्ट्रिक टिफिन आणि इथे असं वायर लावली नाही इथे, तर मस्त गरम होऊन जातो आपला टिफिन पूर्ण छानपैकी.
आणि इथे मस्त याची कांद्याची पात आणि मसाला भेंडी. आता बॅग मध्ये टिफिन ठेवून देते, म्हणजे पण त्यांची इलेक्ट्रिक टिफिनची वायर कुठे काय माहिती बघायला लागेल आहे की. इथे आमचा टिफिन भरलेला आहे. चला त्यांना विचारते आता मी. इलेक्ट्रिक टिफिनची वायर तिकडेच ठेवलेली हॉस्पिटलमध्ये, ताटात आणि मग जेवतात. आणि इथे मस्त टिफिन भरलेला आहे पूर्ण. चला ठेवून देते पुढे समोर. आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. मस्त झालेलं आहे एकदम छान. तर बाहेरचं वातावरण बघू शकता. असं मस्त सूर्य आलेला आहे छानपैकी. आणि अशा वालाच्या शेंगा खूपच वाढून गेलेल्या आहे, त्याच्या तोडावं लागतील. तर आता वैभवला सांगते मी. वरती पण आहे. आणि इथे आपलं टोमॅटो इतकं छान दिसतंय ना, बघू शकतो. इथे 2 टोमॅटो आलेली. मिरची आता तोडून घ्यावं लागतील, लाल होऊन जातील. असं छान वातावरण आहे मस्तपैकी. आणि आपल्या मोहरीच्या याला किती शेंगा आल्या बघू शकता, खूप आलेल्या आहे. असं वातावरण आहे. कियारा, मुझे ये बहुत पसंद है. आमची कियाला काय जेवायचं तुला? जेवायचं मैं उन सभी का इस्तेमाल करूं. तर ना इतक्यात माझं आवरून झालं मस्त. आणि आता कियाराला जेवण देते. मला पण भूक लागलेली खूप, तर आधी कियाराला जेवण देते आणि मग मी पण जेवणार. आज तिला भाजपोळी नाही देत, आज तिला दूधपोळी देते. इथे दूध तापत ठेवते. आणि ना दुपारून ना मी मस्त आज गुलाबजाम करणार आहे. खूप कधीचं पाकिट आणून ठेवलं गुलाबजामचं, खूप कधीच आणून ठेवलेलं आहे गिफ्टचं. तर आज दुपारी म्हटलं चला करू. आज सगळी कामं आवरलेली आहे, तर तेच दुपारी मस्त गुलाबजाम करायची छानपैकी. विहानला खूप आवडतात, तर त्याला मस्त सरप्राईज देणार मी. त्याच्या येण्याच्या अगोदर करणार स्टार्ट गुलाबजामला. आणि चला आता केला जेवण देते. आणि वैभव गेले तेव्हा टिफिन भरला, तुम्ही बघितलं असेल. मग वैभव गेले, त्याच्यानंतर मग घर आवरलं मी, सगळं झाडून काढलं. आणि आता कपडे पण लावायची मशीनला. आणि आधी केळाला जेवण देते, मी पण जेवण करते, कपडे मशीनला लावते, नंतर मग गुलाबजाम वगैरे करणार. तर चला आता केळाला जेवण देते, दूधपोळी करते तयार आणि मग बोलते तुमच्याशी. चला तिला देते आता. कियारा दूधपोळी खायची ना? तर आता मला जेवण करायचंय, तर आता ना भाजी गरम करते, वरण गरम करते. मसूरचं वरण केलेलं आहे ना. तर इथे मस्त माझं जेवण, डाळ, आपली याची भाजी काय म्हणतात, आपली कांद्याची पात आणि मसाला भेंडी, भात आणि एक पोळी.
तर चला जेवण करते आणि मग तर जेवण झालं आणि इतकी ना थंडी वाजते. जेवण झाल्यानंतर खूप थंडी वाजते, तर थोडंसं उन्हामध्ये स्वेटर घालून घेतलं. थोडंसं उन्हामध्ये थांबते. उन्हात बरं वाटतं. थंडी एकदम थंडी वाजते. जेवण झालं ना तर अशी थंडी भरून येते अंगात आणि हात पण इतकी गारगार झालेली ना. तुला थोड्या वेळाने गुलाबजाम पण करायला घेते. कपडे पण लावले मी वॉशिंग मशीनला आणि गुलाबजाम करायला घेते. पुढेच हॉलमध्येच बसून करून घेणार पटापट आणि मग तिथे डायरेक्ट जाऊन तळून घेणार आणि एक साईडला पाक पण करत ठेवणार. आता इथे आलेली मी पुढे म्हटलं हे करून घेऊ आपण, काय म्हणतात आपलं पीठ मळून घेऊ. तर हे ना किती किलोचं आहे, किती ग्रॅमचं आहे, आय थिंक कुठे म्हणजे 100 गुलाबजाम होऊ शकता आणि 500 ग्रॅमचं आहे. मोठं आहे सगळ्यात. तर चला काढून घेऊ. आणि गिफ्ट कसं मला सोपं वाटतं, पटापट काही त्याच्यात मिक्स करायचं गरज नसतं, नुसतं मळायचं असतं. तर त्याच्यामुळे सोपं वाटतं मला करायला. तर मी तेवढे करून टाकणार आहे अर्धा किलोचे. तर जेवढं मी दूध टाकलं तेवढं ऍब्झॉर्ब करून घेतं पीठ. तर ना इथंच आली पुढे ना इतकी हवा येत होती आणि मग ते ना लवकर पीठ ड्राय होऊन जातं. तर मग इथेच आता पटापट करून घेते. थोडं थोडं दूध ऍड करावं लागतं, तेव्हा ते मऊ म्हणजे असे गोल होतात, नाही तर त्याला लगेच क्रॅक जातात. पीठ संपत आलंय का बरं वाटतंय. उभी हे दिसायचं मला इकडे या साईडला. तर अशी केलेली आहे. अशी सुद्धा गुलाबजाम करतात आणि बाकी मग सगळे राऊंड मध्ये गोलमध्ये, काही छोटे झाले काही मोठे झाले. तर इथे ना तेल तापत ठेवलेलं आहे गुलाबजाम तळण्यासाठी. तर आता आपण काय म्हणता हे करून घेऊ पाकसाठी. तर मोठंच मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण गुलाबजाम बसतील, कारण गुलाबजाम ना असे फुगून जातात मोठे. तर मग आता मोजून पाक तयार करते. गर्दी ना करू. तर इलायची मस्त टाकते. आणि केलं
केसर टाकते थोडस. कमी गॅस करते आणि बघते आधी टाकते. तर थोडे ब्राऊनच करणार आहे. ते मला ना फिके फिके नाही आवडत, असे ब्राऊन खूप छान लागतात पण छान आणि दिसतात पण छान. तर आता कमी गॅस करून दिला कारण पटकन जळतील ते, मधून शिजणार नाही चांगले. इथे मस्त पाक मध्ये मस्त आपलं केसर टाकलेली बघू शकता आणि इलायची टाकलेली आहे. आणि मस्त आता ना आधी विरघळू देऊ कमी गॅसवर आणि नंतर डायरेक्ट फुल करून बॉईल होऊन डायरेक्ट कमी करून टाकू. आणि इथे आपले आता गुलाबजाम पण मी गॅस बंद करून दिला. आता आपण हे दुसरे तळून बघू. हे मुलांची खूप गर्दी चालू आहे. गुलाबजामचा आकार आणि आता गोल टाकू. तर बघू शकता असे कमी गॅसवर किती छान तळले जातात आणि फुगतात पण. जास्त गॅस राहिला ना पटकन वरतूनच जळून जाता. केसर आणि इलायचं ते इतका छान सुगंध येतोय ना. आणि ते आपले गुलाबजाम पण मस्त असे फुगताय, मोठे मोठे होत आहे. कारण जेव्हा तेल तापलेलं होतं ना तेव्हा असे छोटेच जळून जायचे, पण कमी गॅसवर तळलं ना आपण तर ते गुलाबजाम एवढेच ते मोठे होऊन गेलेले आहे. तर खूप भारी वाटतंय. मोठे मोठे फुगतात आहे ना, एवढे भारी भारी तळले जात आहे, असे मोठे होऊन जात आहे बघू शकता. आणि असा कलर ठेवलेला आहे मी ब्राऊन. इतकं छान वाटतंय ना असं, बघू शकता इतके मस्त दिसत आहे. तर फायनली इथे गुलाबजाम तळून झालेली बघू शकता मस्त पैकी. आणि इथे आपलं हे पण पाकला बघू शकता किती पिवळा कलर उतरलेला आहे आपला याचा केसरचा. तर ही त्याची वाफ येते ना म्हणून मी चिमणी चालू ठेवलेली आहे. तर बघू शकता मस्त पाक झालेला आहे. मी जास्त नाही पाक करत, थोडाच पाक करते, एवढा नाही कारण उगाच वाया जातो. आणि इथे आपले गुलाबजाम एकदम मस्त तळून ग्रेव्ही झालेली आहे. चला आता नंतर दाखवते तुम्हाला. तर इथे ना पाक थोडा कोमट झालेला आहे, तर आता ना गुलाबजाम टाकून घेऊ. तर थोड्या वेळ झाकून देते आता मी. तर मस्त झालेली गुलाबजाम ठेवली मी, त्याच्यात टाकले. तर म्हटलं चला वालाचे शेंगा ते तोडून घेऊ. तर वालाचे शेंगा आणि मिरच्या तोडून घेऊ. तर इतक्या छान मस्त वालाचे शेंगा आलेल्या इथे. तर बघू शकता अशा. तर एक भाजी होईल बहुतेक, अजून ते वरचे ते तोडून घेते मी. तर इथे बघू शकता कशा तोडल्या. तोडून घेते.
एवढं तोडलेलं आहे, बघू शकता. तर आपल्या एवढ्या वालाच्या शेंगा आणि ना एक टोमॅटो पण आला इथे, तो पण तोडून घेऊ. एक टोमॅटो आणि इथे मिरच्या आहे, बघू शकता. मी ज्या मोठ्या मोठ्या आहे ना त्या तोडते. तर एवढ्या मिरच्या. तर आपल्या ह्या गार्डन मधली एवढ्या भाज्या निघालेल्या आहे. तर तुम्ही बघितलं असेल भाज्या तोडलेल्या आहे. मिरच्या, वालाच्या शेंगा आणि एक टोमॅटो आहे. चला आता चहा आता काही पेवास वाटत. आता वाजले आहे संध्याकाळची 7 आणि स्वयंपाकाची तयारी. तर आज मला ना असं हेवी खावंसं नाही वाटत त्यात, कारण गुलाबजाम पण आहे. मी 2 खाल्ले की बिहाने 4-5 खाल्ले. तर इथे आपले गुलाबजाम मस्त रेडी झालेले आहे, बघू शकता. एवढं भरून गुलाबजाम किती छान झाले, इतकं भारी वास येतोय ना. तर एवढे झालेले आहे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचे. भरपूर झाले, एवढा भरून झालेले आहे अर्ध, बघू शकता. प्लस नाही मी आज, तर म्हटलं आता झाडांना पाणी टाकलं. इतक्यात झाडांना पाणी टाकून तुम्ही बघितलं असं वालाचे शेंगाने तोडलं मी सगळं. तर आता मस्त फ्रीज मध्ये ते ठेवून आणि उद्या सकाळी मस्त भाजी करणार. बोलले की राहू दे तशीच, उद्या कर भाजी. मी आलो का म्हणून मी मग ठेवून देणार आहे तशीच फ्रीज मध्ये. आणि मस्त उद्या भाजी करेल छानपैकी. मिक्स भाजी खूप छान लागते. त्या दिवशी मस्त केली होती भोगीची भाजी, इतकी भारी लागली होती ना. त्याच्यात काय काय होतं, वाटाणे होतं, गाजर होतं, वांग होतं, बटाटा होता आणि वालाच्या शेंगा आणि फरसबी असे 4-5 आयटम होते. इतकं भारी ना मिळून भाजी तयार झाली होती. तर याच्यात पण मी वांग मिळवेल, बटाटा असं काही काही भाज्या मिक्स करून भाजी करणार आहे उद्या आणि टोमॅटो वगैरे टाकून. तर फ्रीज मध्ये आता कशी ठेवून देईल. तर तेच असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा. आज थोडस स्लो आवरलं, कारण तुम्हाला माहिती माझी तब्येत बरी नव्हती. मी ब्लॉग पण टाकला नव्हता. तर जरा हळूहळूच करते सगळं काम घरातले आवरून वगैरे. म्हटलं गुलाबजाम आता करून घेऊया, कारण खूप आवडतं कधीच आणि उगाच एक्सपायरी डेट यायची द्यायची म्हणून मग मी करून टाकले आणि ते काय लगेच संपून जातील. तर मग आज केले, ते पण तुम्हाला दाखवलं. आमच्या गार्डन मध्ये मस्त भाज्या तोडल्या, त्या सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केल्या. आणि तेच बाकी मग असं होता आजचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करा. आणि तुम्ही जर नवीन माझ्या चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्यासाठी अजून छान छान व्हिडिओ येतील. आणि माझे चॅनल जाऊन व्हिजिट करा. मागे पण मी छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत, खूप रानभाज्या वगैरे त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आम्ही रानभाज्या घेण्यासाठी मस्त त्र्यंबक घाटात गेलेलो वगैरे, ते सगळे व्हिडिओज आहेत. नक्की जाऊन बघा, व्हिजिट करा माझ्या चॅनेलला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.